IT फोरम उद्घाटनच्या प्रसंगी प्रमुख उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला उपस्थित असलेले एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक प्राध्यापक, एक संस्थाचालक अशा अनेक भूमिका बजावणारे, अतिशय आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणारे, प्रसंगी स्वतःच्या कितीही नुकसानीचा किंवा फायद्याचा न विचार करता अतिशय समाजामध्ये धाडसानं आपलं व्यक्तिमत्व समाजासमोर ठेवणारे या महाविद्यालयातील माजी प्राध्यापक आपल्या सर्वांचे एक आपल्या उस्मानाबाद जवळचे जे तेर गाव आहे त्या तेर गावचे रहिवासी आणि जवळपास 1992 पासूनचे माझे खूप जिवलग मित्र सरांनी सुरुवातीला त्यांचा या महाविद्यालयाचा जो इतिहास सांगितला तो अगदी मला थोडासा पुसट आठवतो, कारण सर 89 आले होते आणि मी 92 आलो होतो. 92, 93 आणि 93, 94 2 अकॅडमिक इयर आम्ही दोघांनी एकत्र काम केलं. सर आल्यानंतर ते MPSC कडे लागले होते. योगायोगाने आम्ही जवळजवळ राहत होतो, पण म्हणजे कॉलेजमध्ये पण एकत्र आणि राहायला पण आम्ही एकत्र होतो. मी खूप इनोसंट होतो. सरांनी सांगितलं की मी कॉलेजमधून बाहेर पडलो तर मला एकही दिवशी मी बेकार नव्हतो, कारण माझं MPhil झालं आणि MPhil करत असतानाच मला 23 सप्टेंबर 1992 नोकरी मिळाली आणि मी डायरेक्ट कॉलेजमधून नोकरीला आलो होतो. मला माहित नव्हतं प्राध्यापक कसे असतात, नोकरी कशी करायची असते, प्रशासन कसं असतं. तुम्हाला गंमत सांगतो की मी धाराशिवला पहिला मुक्काम नोकरी लागल्यानंतर केला होता. मला शहर पण माहित नव्हतं, मला इथं राहायची पण सोय नव्हती. मी तेरून 1 महिना मी अपडाऊन केलं आणि नंतर मी माझी राहायची सोय केली होती. अगदी सुरुवातीला मी सगळीकडे बघत होतो की कोण कसं आहे आणि मला काही त्याची अभ्यासू मंडळी दिसत होती. माझ्या महाविद्यालयामधली जे प्राध्यापक मंडळी सुरुवातीची होती त्यांच्याकडे मी पाहत होतो. माझे जे सर होते, माझे गुरु होते, त्यांनी मला सांगितलं होतं की सुरुवातीला रेफरन्स बुक अशी तुला उभारता येणार नाही आणि रेफरन्स बुक शिवाय तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू नको. टेक्स्ट बुकवरती जर करायला लागलास तर वरवरचं नॉलेज मिळेल. मी महाविद्यालयामध्ये आल्यानंतर की नायकवडे साहेब, फासे सर, नुकतेच आलेले वाघमारे सर, सावरगावकर मॅडम, ही सगळी मला सिनियर मंडळी होती आणि मग मला कळायला लागलं की कोण कसं करतं, कोण अभ्यासू आहे, कोण अभ्यासू नाहीये. आणि मग मी हळूहळू त्यांची कास द्यायला सुरुवात केली. मला आठवतं की नायकवडे साहेब, आम्ही डॉक्टर साहेबांकडे गेलो आणि कॉलेजमध्ये अकॅडमी चालू करायची होती. साहेबांनी तेव्हा मला काहीतरी 10,000 रुपये काहीतरी दिले होते आपल्याला पुस्तक घेण्यासाठी आणि MPSC ची सुरुवात आम्ही केली. प्रत्येकाने एक विषय वाटून घेतला. साहेब कॉमर्स शिकवायचे, मी इकॉनॉमिक्स शिकवायचो, वाघमारे सर इतिहास शिकवायचे, एक शिवाजी इंगोले म्हणून होते, ते आपल्या कॉलेजला नव्हते पण आमचे मित्र होते, ते ॲग्रिकल्चरचा पाठ शिकवायचे. असं आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्यामध्येच वाटून घेतलेले विषय होते आणि आम्ही हळूहळू ते करत गेलो. दुर्दैवाने किंवा कसं म्हणा की त्यांच्या फॅकल्टीला ग्रँट नव्हता, पण मी मात्र इकडे PhD करत होतो. मला मात्र प्राध्यापकच व्हायचं होतं, कारण मी 11वी-12वी पासून ठरलं होतं की मला प्राध्यापक व्हायचं म्हणून. आणि मला एक फील्ड खूप आवडायचं, खूप वाटायचं. कारण इथे या फील्डचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मला जे दिसतं ते असं आहे की मी आज जर सकाळी अभ्यास केला आणि माझ्या क्लासमध्ये जर मुलांना शिकवायला गेलो तर 45 मिनिटांमध्ये मला रिझल्ट मिळतो. एखादा तहसीलदार एखाद्या तालुक्यामध्ये काम करायला लागला तर त्याला त्या तालुक्याचं चांगलं करण्यासाठी किंवा ते तालुका भरभराट आणण्यासाठी खूप वेळ लागतो, खूप दिवस लागतात आणि तेवढ्या दिवस 2-2 वर्षाच्या नंतर तिथे शासन त्यांना ठेवतही नाहीये. आणि मग इथं काही मुलांच्या चेहऱ्यावरती ताबडतोब त्यांना मिळालेलं नॉलेज दिसून येतं आणि एक हसतमुख चेहरे आपल्या समोर राहतात. आणि म्हणून मी प्राध्यापक म्हणून इकडे अडकत गेलो. माझं PhD 2002 संपलं आणि पुन्हा नायकवडे साहेब इथं तुळजापूरला परत जॉईन झाले इकडं रजिस्ट्रार म्हणून आणि मला म्हणले की आपण पतसंस्था काढू. मला काहीच अनुभव नव्हता. मी कॉलेजमधून डायरेक्ट इथं प्राध्यापक झालो होतो, मला बाकीचा काय अनुभव नव्हता. मी त्यांना म्हणलं की साहेब मला पतसंस्थेचं काही माहिती नाही, मी घरात देखील आर्थिक व्यवहार माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मला काही कळणार नाही. मला म्हणले तुम्ही करू शकताय आणि आपण एक पतसंस्था काढू. आणि मला त्यांनी पूर्ण प्रोटेक्शन म्हणजे सहकार्य केलं, किंवा सहकार्य म्हणण्यापेक्षा त्यांनी मला पूर्ण त्यामध्ये करायला सांगितलं. आणि आम्ही अगदी पहिली पावती फाडल्यापासून साहेबांनी आम्ही 2002 प्रभात नावाची संस्था काढली. प्रभात अगदी छोटंसं होतं, 1,40,000 रुपये घेऊन सुरुवात झाली. साहेबांनी एवढं काटेकोरपणे गायडन्स केलं की मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की एकूण 2002 मध्ये त्यांनी मला कमिटमेंट दिली की आपण पतसंस्था काढू. आत्ता रिटायर झाल्यानंतर पतसंस्थेच्या एका छोट्याशा खोलीमध्ये राहून वर्षभर झालं तरी त्या संस्थेचा कारभार बघतायत.
म्हणजे एखाद्या माणसाने जीवनामध्ये एखादी कमिटमेंट जर दिली तर ती कमिटमेंट आयुष्यभर ते पाळतात. मग मुंबई असो, नांदेड असो, औरंगाबाद असो, स्वतःच्या खर्चानी, स्वतःच्या तिकिटांनी त्यांनी इथं येऊन संस्थेचा सगळा कारभार बघितलेला आहे. हे मी स्वतः त्याला साक्षीदार आहे. म्हणजे 20-20, 25-25 वर्ष एखादी संस्था समाजासाठी उभारली पाहिजे, त्या संस्थेमधून त्यांना कसलाही इन्कम मिळालेलं नाहीये, परंतु या समाजासाठी, या माझ्या परिसरासाठी एखादी संस्था उभारावी या प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी ती भूमिका निभावलेली आहे. ते माझे जवळचे मित्र असल्यामुळं त्यांनी सांगितलेली सगळी किस्से जे आहेत ना, त्याची नावं देखील मला माहित आहेत, की तो आमदार कोण होता, तो मंत्री कोण होता, त्यांच्या ऑफिसमधला तो कार्यकर्ता कोण होता, हे सगळं मला माहित आहे. पण मित्र हो फक्त एवढ्यावरती नाहीये, त्यांनी दुसरी बाजू सांगितली नाहीये. साहेबांच्या या कर्तृत्वामुळं देशामधल्या अनेक मान्यवरांनी, राज्यातल्या अनेक मान्यवरांनी त्यांना प्रचंड मोठी शाबासकी दिलेली आहे. त्यापैकी एक नाव सांगतो तुम्हाला मी, साहेबांनी तुम्हाला सांगायचं टाळलं असेल की महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्याचे प्रधान सेक्रेटरी श्रीमान ठाकरे साहेब, सुधीर ठाकरे साहेब यांचं आणि साहेबांचं नातं इतकं जवळचं आहे, इतकं प्रेमाचं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही ऑफिसरला एवढं जवळचं जाता आलं नाहीये. आणि मी त्याचा साक्षीदार आहे की साहेबांनी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी ठाकरे साहेबांना बोललो होतं. अगदी क्षणाचाही विलंब न करता ठाकरे साहेबांनी यस म्हटले आणि छोट्याशा पतसंस्थेचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी इथे येतात. यासारख्या आनंदाची गोष्ट, यासारख्या मैत्रीची गोष्ट दुसरी कुठली असू शकणार नाहीये. ठाकरे साहेब इतके प्रामाणिक होते, इतके प्रामाणिक आहेत की त्यांना महाराष्ट्र शासनाने रिटायर झाल्यानंतर एमपीसीचं चेअरमन केलं. म्हणजे ही माणसं इतकी मोठी असतात, केवळ कर्तृत्वानं ते होतात, त्यांच्या तत्वामुळे होतं. अनेक नावं सांगू शकेल मी तुम्हाला. सुनील चव्हाण साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जे राज्याचे अधीक्षक आहेत ते त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत. अशी किती नावं सांगू तुम्हाला मी. राजस्थानचे राज्यपाल सन्मान्य हरिभाऊ बागडे साहेब, त्यांच्या एका शब्दावरती आपल्या तेर सारख्या गावामध्ये पतसंस्थेच्या जागेचं इनॉग्रेशन करण्यासाठी राज्यपालाच्या दर्जा असलेल्या पूर्ण लवाजमा इथं घेऊन येतात आणि सगळ्या शहराला नाही, सगळ्या जिल्ह्याला आश्चर्य वाटतं. सगळे राजकीय पुढारी म्हणतात एवढा मोठा माणूस इथे येतो कसा. हे केवळ आणि केवळ त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीमुळे शक्य होतं. मित्र, इतका उटुंब व्यक्तिमत्व असलेला माणूस आज आपल्यामध्ये आला. आणि तुम्हाला माहिती आहे की मोठी माणसं खूप साधी असतात. तुम्हाला त्यांनी काय सांगितलं, IT फोरम मध्ये तुम्हाला जॉब मिळेल, जॉब करा सांगितलं, परंतु आयुष्यामध्ये जो आनंद आहे, सुखापेक्षा आनंद किती महत्वाचा आहे यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. भ्रष्टाचाराचं साधं साधं उदाहरण सांगताना, भ्रष्टाचार म्हणजे काय तर भ्रष्ट आचरण. पैसे घेणं किंवा देणं एवढ्यापुरता तो मर्यादित भाग नाहीये. माझं आचरण जे आहे ते आचरण कसं असलं पाहिजे यावर त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. साहेबांचं भाषण जरी तुम्हाला खुसखुशीत नसलं वाटलं किंवा चटकदार जरी नसलं वाटलं तरी देखील आपल्या मेंदूला विचार करायला लावणारं ते भाषण आहे. त्यांनी एक जीवन जगलेले आहेत, एक तत्वज्ञान जगलेलं आहे. मला माहित आहे की त्यांना ते जीवन जगत असताना अतिशय खडतरपणे त्यांनी जीवन जगलेले आहेत. अगदी खाजगी उदाहरण सांगतो की आमच्या वहिनी मॅडमच्या मिसेस अतिशय चांगल्या घरच्या आहेत, परंतु जेव्हा मी महाडला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा इतकी मोठी माणसं चटईवर झोपताना मी बघितलेली आहे. मित्र, जीवनामध्ये काही सक्सेस करायचं असेल तर त्यासाठी प्रचंड मोठा त्याग करावा लागतो आणि तो त्याग करण्याची वृत्ती ही विद्यार्थी दशेपासून सुरू झाली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की खूप मेहनत करा, त्याग करायला शिका, जीवनामध्ये ध्येयवादी बनायला शिका आणि स्वतःच्या प्रिन्सिपलवरती, स्वतःच्या तत्वावरती अटळ राहा. माझं हे तत्व आहे, मी हे शेवटपर्यंत जोपासेल आणि तत्व अशाच प्रकारची स्वीकारा की जे आपल्याला शेवटपर्यंत तडीच नेता येऊ शकतील. IT फोरमच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलात आणि या निमित्तानं आपल्याला की खऱ्या अर्थाने इतकं चांगलं अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं जे की जीवनामध्ये एक आधारस्तंभ म्हणून याकडे पाहता येऊ शकणार आहे. खरं तर तात्पुरतं जीवन जगणं, छोटासा आनंद मिळणं किंवा क्षणिक आनंद ज्याला आपण म्हणतो, तो आनंद अनेक गोष्टीतून मिळू शकेल, अनेक गोष्टीतून मिळू शकेल. परंतु ज्याला आपण कायमस्वरूपी आनंद म्हणतो, नोकरी आली काय गेली काय, आपलं जीवन आपण तरुणपण संपवलं काय किंवा उमेदीचा काळ संपला काय, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला हो आनंद मिळाला पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थानं तत्वज्ञान आपण शिकलं गेलं पाहिजे. पसायदानामध्ये शेवटचं एक वाक्य होतं की यासाठीच केला होता अठ्ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मित्र, कित्येक ऑफिसर आपण बघितले की करोडो रुपयाची संपत्ती असते, परंतु शेवटी त्यांचा काय होतो यासारखं दुर्दैव तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. म्हणजे मी काल एका कथेमध्ये, काल एक कथा मी ऐकली, त्या कथेमध्ये सांगितलं होतं की 557 एकरचा माणूस, 557 एकरचा मालक जेव्हा तो मृत्युमुखी पडतो तेव्हा ग्रामपंचायतच्या खोलीमध्ये बेवारसपणे मृत्युमुखी पडलेला आहे. इतकी वाईट अवस्था निसर्ग आपली करतो. त्यामुळे परमेश्वर
या या सगळ्या लोकांना याच जन्मामध्ये तशा प्रकारची वागणूक मिळते, तशा प्रकारची त्यांना धडे मिळतात आणि त्यामुळे आपलं आचरण हे शुद्ध असलं गेलं पाहिजे, आपलं बिहेवियर हे चांगलं असलं गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाला किंमत असते. केवळ ज्ञान घेऊन केवळ 4 पैसे कमवले म्हणजे आनंद मिळतो अशातला भाग नाहीये. भौतिक सुख मिळतील, परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला आनंद मिळत असेल तर आपल्या इच्छाकांक्षेला आपण कुठेतरी कंट्रोल केलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आजच्या पाहुण्यांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. आमच्या आय टी फोरमनं विशेषतः आय टी फोरमच्या प्रमुख डॉक्टर दीपिका देशमुख मॅडम, पाटील सर, जाधव सर या सगळ्यांनी आय टी फोरमचा जो दरवर्षीचा आपला प्रोग्राम आहे तो थोडासा आपण लेट होत होता, अनेक वेळी त्याला मुहूर्त लागत नव्हतं, तरी देखील अगदी परीक्षेजवळ आले असताना आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन हा अतिशय सुंदर प्रकारचा प्रोग्राम घडवून आणला. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आव्हान करण्यासाठी प्राध्यापक कांचनकर सर यांना आमंत्रित करते. आजच्या आयटी फोरम इनॉग्रेशन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री एस.आर. नाईकवाडी सर यांनी आपल्याला खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं. प्रशासकीय कौशल्य वापरून त्यांनी विद्यार्थ्यांना त्याचं नॉलेज दिलं. त्याचबरोबर समाजात प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाचं कसं चीज होतं हे सुद्धा सरांकडे पाहून आपल्याला लक्षात येतं. हे सगळं मार्गदर्शन केलं आहे आणि आयटी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. याबद्दल माझ्या कॉलेजच्या वतीने, डिपार्टमेंटच्या वतीने आणि समितीच्या वतीने मी सरांचं खूप आभार आहे. तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राखले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर डी मोरे सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. तसेच आपल्याला हेतुजीत असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर चंद्रजी जाधव सर हे उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचाही मी आभारी आहे. तसेच संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक सुनील पाटील सर हे उपस्थित राहिले. तसेच कार्यक्रमाला त्यांनी प्रस्तावित केलं, याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. तसेच कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन इतर सर्व प्राध्यापक उपस्थित राहिले. आमचे विद्यार्थी ज्यांनी व्यवस्थित वॉलपेपर तयार केला, स्वागत गीत म्हणणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचाही मी आभारी आहे. मोठ्या कष्टाने वॉलपेपर तयार केला, त्यांचाही मी आभारी आहे. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, ज्ञान अज्ञान सर्वांनी जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी आयटी कमिटी आणि आयटी फोरमच्या सर्वांचा मी आभारी आहे. तसेच आयटी फोरमचे चेअरमन दीपिका देशमुख मॅडम, आमचे सर्व सदस्य डॉक्टर तळवे सर, मी स्वतः आणि सर्व या सर्वांनी अतिशय तळमळीने मेहनत करून कार्यक्रम केला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथेच संपला अशी जाहीर करतो. यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सर्वांनी उभे राहिले.